श्री गुरुदेव सुप्रभात सर्वांना. आता गावातल्या घरी येऊन 2 दिवस झाले आणि मी आजारी पडले बघा. माझा आजार तर काय सारखं चालूच असतो. इकडे पिऊने आज स्वयंपाक बनवला होता आणि ह्यांचं चालू होतं गन पावडर, कारण आम्हाला जायचं होतं दवाखान्यात. आता मला दवाखान्यात जायचं असल्यामुळे मी पण माझं आवरून बसले होते. आणि इकडल्या शिवारात बघा सोयाबिनी, आमच्यापासून 5 किलोमीटरच ही पांगरी गाव आहे. इथल्या सोयाबिनी लवकर पेरण्या आहेत, त्याच्यामुळे छान येतं. आणि ही दवाखाना आहे ना चुलत दिराचाच आहे. आणि इकडं मग मला जरा बरं वाटायला लागलं. मी गेले शेतात, मला फोन आला आम्ही जा शेतात, कारण धाराशिवला गेलेले होते. जे भट्टीचं उलतानं बंद पडलेलं होतं, त्याची मोटर जळाली होती, ती नवीन मोटर आणण्यासाठी. आणि ही आमच्या वाट आहे बघा, रस्ता आहे आमच्या रानाचा, खूप खराब आहे पण काही विलाज नाही. आता ही आमची नदी आहे. नदीहून पाणी जर आलं तर परत आम्हाला इकडे सुद्धा जायला यायला येत नाही. आणि वाटेत मला वाघाटाचा येल दिसला. आता या वाघाटाच्या येलाचं वाघाटं काढणं इतकं अत्यंत अवघड आहे का नाही. हातात बरेचसे काटे घुसलेले होते, पण ती भाजीसाठी मी काढलेच बघा, ती जबरदस्तीनं वाघाटं काढून झाले. आणि समोरच एक फांजीचं झाड दिसलं, जी की त्याला पानं येतात छान. असं फांजीच्या झाडाची पण भाजी तोडून घ्यायची होती, परंतु तसं काही केलेलं नाही. आता मग ही फांजीची भाजी बघा किती मस्त आहे. आणि हिच्यानं मुटके पण बनवले जातात, जे की बेसन, गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ असं टाकून बारीक बारीक चिरून तिचे मुटके पण बनवले जातात. भाजी पण मोकळी करतात कोणी, आणि कोणी भाकरीत पण घालतात, जी की थोडीशी भाजायची तव्यावरती आणि भाकरीत मिक्स करून तीही करायची. आता ही काटेचं त्याला पण छोटे छोटे फळ आहेत, पण काय आहे काय माहीत नाही. आता मी वाघाटं घेणार आहे आणि जाणार आहे बघा आपल्या रानात. आता जवळजवळ आले शेताच्या, मग काय जायचं धाराला लागायचं. आता नेक्स्ट व्हिडिओ टाकते पुन्हा, जो की पार्ट 2 आहे. आणि इकडं बघा कसा सुंदर असा व्ह्यू आहे. 1-2 सटकारे झाले छोटे छोटे, आणि बघा इकडं खूप सुंदर असं वातावरण झाले. चला